महिलांची प्रतीक्षा आता संपली आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे। 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4 वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून प्रूफ सहित पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत किंवा महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात, मी सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की महिलांच्या बँक खात्यामध्ये आज 4 वाजल्यापासून 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता आपल्या चॅनलवर अशी कोणतीही माहिती तुम्ही आधीचे व्हिडिओ पहा की असं मी कोणत्याच दिवशी सांगितलं नव्हतं की डेट आणि टाइम या दिवशी बँकेत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार, परंतु आज सकाळी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाइम सुद्धा फिक्स सांगितलं होतं आणि त्या टायमिंग पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर हे कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाले आहे ते सकाळीही मी सांगितलं होतं, आताही सांगते की ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपर्यंत एकही रुपया आलेला नाही, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आज 4 वाजल्यापासून 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। तुम्हाला सुद्धा मेसेज आलाय का? कमेंट्सद्वारे तुम्ही सांगा, तुमच्याही बँक खात्यात पैसे आलेले आहेत का सांगा। आता बऱ्याच महिला म्हणतील आम्हाला अजूनही 4,500 रुपये आले नाही, उद्यापर्यंत येतील, परंतु उद्यापर्यंत ज्यांचे आले नाही त्यांनी लक्षात घ्या की तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नाही। याआधी बऱ्याच महिलांचे पैसे आले, परंतु यावेळी स्क्रुटिनीद्वारे तुमचे चेकिंग हे केले आहे, म्हणजे कायदेशीर पद्धतीने तुमच्या अर्जाची छाननी ही केली आहे, त्यामुळेच इतका वेळ लागलेला आहे यावेळी ही पुढची इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये वर्ग करायला। सो तुम्ही जर त्या पात्रतेत बसत असाल तरच तुमचे 4,500 रुपये येणार आहेत, अन्यथा तुमचे 4,500 रुपये येणार नाहीत। कारण जर तुम्ही त्या पात्रतेत बसत नसाल तर तुमचे 4,500 रुपये येणार नाहीत। बऱ्याच महिलांनी शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असूनही फॉर्म भरले आहेत। याआधी सुद्धा शासनाने GR काढला होता, त्यात पात्रतेच्या अटी आहेत ज्या काही त्या सुद्धा सांगितल्या होत्या, तरीही महिलांनी फॉर्म भरला आहे आणि या पैशाची प्रतीक्षा करत आहेत, वाट पाहत आहेत। परंतु जर तुम्ही स्क्रुटिनीच्या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्हाला हे 4,500 रुपये येणार नाही। फॉर्म भरला म्हणून तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार असे नाही, त्यासाठी तुमचा DBT सुद्धा ॲक्टिव्ह असायला हवा। त्यासाठी तुम्ही सरकारच्या ज्या पात्रतेच्या अटी होत्या GR मध्ये, त्या पात्रतेच्या अटीमध्ये सुद्धा बसायला हवे, तरच तुमचे हे 4,500 रुपये आज 4 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कारण बऱ्याच जणांना मेसेज सुद्धा आले आहेत, तुम्हाला मी प्रूफ सुद्धा दाखवणार आहे की पैसे आलेले। मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी कमेंट्स आली की आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि बऱ्याच जणांना मेसेज सुद्धा आला आहे की पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। बऱ्याच जणांना मेसेज येत सुद्धा नाही, परंतु तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करू शकता। तुमच्या बँक खात्यामध्ये आज 4 वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। मी सकाळी सांगितलं होतं तुमच्या बँक खात्यामध्ये याचं इतक्या दिवस लागण्याचं महत्त्वाचं कारण होतं स्क्रुटिनीचं होतंच, परंतु दुसरं महत्त्वाचं कारण होतं सरकारने पैसे हे वितरित केले होते, परंतु बँका बंद असल्यामुळे 5 दिवस बँका बंद होत्या, तुम्हाला माहीत आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे वर्ग झाले नव्हते आणि आजपासून, आज 19 तारीख गुरुवार आहे, आजपासून बँका ही सगळ्या ओपन झाल्या आहेत आणि आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 4 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग व्हायला सुरुवात ही झाली आहे। तुम्हाला जर मेसेज आला नसेल तर तुम्ही बँकेत त्वरित जाऊन बघू शकता। आज बघितलं नाही तर उद्या बघा, कारण आता 4 वाजल्यापासून पुढे म्हटलं तर बँकेत जाऊन तुम्ही पाहू शकत नाही, तर उद्या तुम्ही पाहू शकता। जर मेसेज नाही आला तर, मेसेज शक्यतो येतोच, पण जर नाही आला तर तुम्ही त्वरित बँकेत जाऊन ही संबंधित बँकेशी संपर्क साधून तुम्ही हे पाहू शकता। परंतु ही पैसे येण्यासाठी तुमचा DBT ॲक्टिव्ह असणे हे खूप महत्त्वाचे आहे। आपल्या डिजिटल इंडियानुसार DBTद्वारे आपले पैसे डायरेक्ट खात्यामध्ये वर्ग केले जातात। यामध्ये कोणताही फसवणुकीचा प्रकार होऊ नये
यासाठी ही जी प्रक्रिया आहे ती DBTची प्रक्रिया वापरली आहे। कारण आजकाल सरकारच्या योजना म्हटलं की मध्ये बरेच दलाल असतात। मी इतके पैसे देतो मग तुम्हाला ही योजना आणून देतो म्हणणारे बरेच दलाल असतात। त्यामुळे सरकारने DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर कोणत्या दलालाला फसत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही फसू नका। तुमचे पैसे हे उद्यापर्यंत येऊन जातील 4,500 रुपये। आणि आता दुसऱ्या बहिणींचा प्रश्न म्हणजे तिसरी इन्स्टॉलमेंट 1,500ची, ज्यांना 3,000 रुपये मिळाले आहेत त्यांची 1,500ची इन्स्टॉलमेंट कधी येणार, तर त्यांची 1,500ची इन्स्टॉलमेंट यांचे पैसे वर्ग करून झाले की तुमचे पैसे येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला सरकारने 30 तारखेची प्रतीक्षा करायला सांगितले आहे। म्हणजे 30 तारखेला पडणार असे सांगितले नाही, परंतु 30 तारखेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग हे होणार आहेत। कोणीही तुम्हापैकी कोणाचा जर DBT ॲक्टिव्ह करायचा राहिला असेल तर त्वरित DBT ॲक्टिव्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या कोणत्याही इन्स्टॉलमेंटसाठी अडचण येणार नाही। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे तुम्हाला जर ही तिसरी इन्स्टॉलमेंट आली तरच इथून पुढच्या इन्स्टॉलमेंट येणार आहेत। कारण ही तिसरी इन्स्टॉलमेंट स्क्रुटिनीद्वारे तुमची चेक केली, म्हणजे कायदेशीररित्या अर्जाची तुमची छाननी केली आहे। त्यामुळे जर तिसरी इन्स्टॉलमेंट तुम्हाला आली तर तुम्ही समजून जावा की तुम्हाला पुढचे 12 महिने लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित हे होणार आहेत। सो अजूनही DBT ॲक्टिव्ह कोणी केला नसेल तर करा। आणि इथून पुढे फॉर्म भरताना एक काळजी घ्या की तुम्ही जर शासनाच्या कोणत्या दुसऱ्या 1,500पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा फॉर्म जर भरला असेल तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू नका, कारण हे फॉर्म रिजेक्ट केले जातात, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच नाही। त्यामुळे तुम्ही फॉर्मसुद्धा भरू नका। बऱ्याच महिलांना पहिली इन्स्टॉलमेंट आली, परंतु आता स्क्रुटिनीद्वारे चेक केल्यामुळे म्हणजेच कायदेशीररित्या अर्जाची छाननी केल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेच्या निकषमध्ये जर बसत नसाल, म्हणजे GRमध्ये जी पात्रता दिलेली आहे त्या निकषमध्ये जर बसत नसाल तर तुम्ही फॉर्म भरू नका। आता स्क्रुटिनी म्हणजे काय याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पोस्ट केला आहे। थोडक्यात स्क्रुटिनी बघा, मी दाखवला आहे इथं, ते वाचून घ्या। थोडक्यात स्क्रुटिनी म्हणजे की तुमच्या अर्जाची कायदेशीररित्या छाननी केली जाते। म्हणजे तुम्ही त्या जेवढे लाडकी बहीण योजनेसाठी जेवढ्या पात्रता दिल्या आहेत त्या पात्रतेच्या निकषमध्ये बसत आहात का, अशा प्रकारची जी छाननी केली जाते त्याला स्क्रुटिनी असे म्हटलं जातं। आणि त्या स्क्रुटिनी म्हणजेच त्या छाननीमध्ये, त्या कायदेशीररित्या केलेल्या छाननीमध्ये जे तुमची अर्ज आहे त्यामध्ये पात्रतेच्या निकषमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। बऱ्याच जणांचे मेसेजसुद्धा येत आहेत, कमेंट्स येत आहेत की आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत। जे या पात्रतेच्या निकषमध्ये बसत असेल त्यांना नक्की पैसे उद्यापर्यंत येणार आहेत। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।